आपला कानाशेठचा महबूब महबूब आणि सैतान गाडी पळायची ना, इकडे इंजन आणि मथुर गाडी पळालेली होती. तर त्या टायमिंगला आमची मैत्रीपूर्वक शर्यत झालेली. म्हणजे मथुर आणि महबूब तर एवन जोडी ती अख्ख्या मुंबईला माहीत आहे. ती जोडी म्हणजे पहिले इंजन मथुर पळाला, महबूब आणि सैतान पळाला, त्याच्यानंतर ती मथुर आणि महबूब गाडी पळायला लागली. मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सोन्या 2211 आणि बिट्टू अशी गाडी पळाली. आपण विचारूया काय बोलणार भाऊ, कसं काय नियोजन आज 26 जानेवारीच्या देसाई मैदानाबद्दल चांगलंच आम्ही नियोजन आखलेलं. आमचा भावेश कारभारी, आम्ही सगळं मित्रपरिवार, आमचा गांधारी गाव, 5G ग्रुप, सुंदर 70-90 ग्रुप, या सगळ्या म्हणजे आमच्या एकीने आज आमचा गुलाल झालेला आहे. बरोबर. आणि सोन्या उतरवण्यामागचं कारण ते घरातले रिलेशन आहेत आपले. बापू आंबेकर झाले, जगदीश बापू शिंदे झाले. तर ज्या टायमिंगला आपला इंजन पळत होता त्यांचा एक सुंदर म्हणून पण पळायचा. तर त्यांचा सुंदर पण आपल्या गोट्यावर पहिले उतरलेला एक 4-5 वर्षापूर्वी. तर तेव्हापासून रिलेशन आहेत. बरोबर. मग आता हीच गाडी पळवायचं नियोजन कसं काय केलं? आता कसं घाटावर आमच्या गावातला 5G म्हणून बैल तिकडं सोन्याना 5G पळायचा. तर कसं मग ती गाडी पण वरती पळाली. तर आता 5G थोडा आजारी आहे आमचा, तर त्याच्यामुळं मग आज बिट्टूना सोन्या ही गाडी हाकलली. बरोबर. आता कुठली गाडी झाली मैदानात आज ते नयन कटेकर का कोणतरी त्यांचा बैल होता, हरण्या. हां, तो बैल होता. तर तेच विचारायला आम्ही चाललेलो, नाव फिरवायला किंवा द्यायला चाललेलो. तर ते आलं, बोलू चला करू बोलताना. तर बोलो चालेल करा गाडी. तर मग केली गाडी. एक मैत्रीपूर्वक गाडी झाली. गुलालाच्या हिशोबात गाडी खेळलो, मस्त चांगलं वाटलं आम्हाला पण. बरोबर. आता किती अंतर काय झाला काय सांगाल? अंतर चांगला झाला, 1 चकड्याचा अंतर झाला. 1 चकड्याचं अंतर झालं. आणि पहिल्यांदाच ही जोडी पळते का? हो, पहिल्यांदाच पळते. बरोबर. आणि ती पण मुंबईला, ते पण हिंदकेसरी मैदानाला. हो. बरोबर. आता सोन्या कधी आलाय का तिकडनं? काल दुपारी झालेले ते आपल्या इथं गांधारीलाच होते. गांधारीला थांबलेत. बरोबर. आता बिट्टूची गाडी पळतं पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मला वाटतं उंबरवेळेला मुलाखत झाली होती. ते कुठला दुसरा इंजन कुठला वासरू आहे ना? हो, पिस्टनची मुलाखत झाली होती. आता बिट्टू मला वाटतं घाटावर पण मी बघतोय प्रत्येक मैदानामध्ये हा 3 फेऱ्यामध्ये गुलालामध्ये दिसतोय. काय म्हणून 3 फेऱ्यात तर तो म्हणजे 3 फेऱ्याचा ओरिजिनल बादशाह आहे तो. 3 फेऱ्याला म्हणजे गुलाला ते बैल. तर आपण जिथं जिथं म्हणजे आता मागं असं आदत होता एक 1.5-2 महिन्यापूर्वी. तर आपण घाटावर गेलेलो, तर तिथं पहिल्याच मैदानात बैलांनी गुलालात होता. पहिल्याच मैदानात म्हणजे नियोजन करून गेलो, पळालो, पहिल्याच मैदानात 3 नंबर केला. चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या तिथं. बरोबर. आता ही जोडी पळाली आज. मला वाटतं भविष्यामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानावर पळवायला काही हरकत नाही, कारण गती गाडीला लागली ती. मी तुम्हाला तुमच्याच मुलाखतीत बोललेलो, आमचे रिलेशन चांगलेच सगळ्यांशी. ज्यावेळेस आम्हाला वाटेल की आमचा बैल आज त्या कंडिशनला म्हणजे त्या नंबरात आहे, तर आम्हाला प्रत्येकजण बैल देणार ना, आम्ही प्रत्येकाच्या बैलात पळणार. आज आम्हाला मुंबईला वाटलं का आमचा वासरू पळतो, आम्ही हक्कानी मागितलं. भावेश कारभारीनी फोन केला, आम्ही फोन केला, सगळ्यांनी बापूंना बोललो. तर ते काय बोलले, एका शब्दावर मुंबईत बैल आला ना, गाडी पळाली. तर मी तुमच्या मुलाखतीत पाठी पण बोललेलो की आपला बैल जर त्या रेंजला नाही पळत तर आपण लोकांच्या बैलाचं पाणी का करायचं. बरोबर. आता सावली मैदान निवडण्याचं कारण कुठेतरी आज मुंबईला बरीचशी मैदान आहे, पण मला वाटतं काहीतरी आठवणी असतील. काय सांगाल? आठवणी आमची म्हणजे एक गाडी झालती, भारत सुंदर बरोबर गाडी झालती इंजिनची. त्यावेळेस आम्ही मार खाल्लेला. थोड्यात भारत सुंदरची गाडी टॉपमध्येच पळवती मुंबईला. तर त्या टायमिंगला आमच्या इंजिननी मार खाल्लेला. तर म्हणजे तेव्हा म्हणजे त्याच्या आधीपासून आम्हाला आवड आहे या इथं यायचं. पारंपरिक मैदानात कसं आहे बघा, हारो जितो तो नशिबाचा खेळ. पण एक गुलाल लागल्यानंतर तो आनंद पण होतो ना. आज आपली एवढी महाराष्ट्राचं भर प्रेम करणारे लोक आहेत, ते लोक इथे येतात. ते साताऱ्यावरून, सांगलीवरून, आपलं विदर्भ झालं, सगळे नाशिक झालं, सगळीकडून लोक येतात इथं. तर इथं आल्यानंतर त्या लोकांच्या मनोरंजनासाठी आपण पळतो. आणि असं नाही का आपलं नाव म्हणजे जगापेक्षा मोठं आहे का आपण येतो असं नाही. सगळी लोक येतात ना, त्यांच्या म्हणजे कसं प्रेमासाठी पळायला लागतो. बरोबर. आता मला आठवतं आहे तुमच्या मी पेजवर बघितलं आहे मथुर आणि इंजन पण गाड्या सुरुवातीच्या कालामध्ये खूप पळालेल्या आहेत. तर त्या टायमाला म्हणजे आपला कानाशेठचा महबूब आणि सैतान गाडी पळायची ना, इकडे इंजन आणि मथुर गाडी पळालेली होती. तर त्या टायमिंगला आमची मैत्रीपूर्वक शर्यत झालेली. म्हणजे मथुर आणि महबूब तर एवन जोडी ती अख्ख्या मुंबईला माहीत आहे. ती जोडी म्हणजे पहिले इंजन मथुर पळाला, महबूब आणि सैतान पळाला, त्याच्यानंतर ती मथुर आणि महबूब गाडी पळायला लागली. हे म्हणजे खूप कमी लोकांना माहीत आहे का आमचा म्हणजे एक बैल थोडा काही कारणांमुळे बैल थोडा रिवर्स झाला. पण जेवढा बैल पळाला 2 वर्ष, 2.5-3 वर्ष, बैलाने अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं ना. जो 1000 cc टॅग आहे जिथं म्हणजे आज पण तुम्हाला सांगतो बैल आम्ही आज अख्खा उतरवलेला आजारी आहे बैल थोडा.
बैल आज पण तर 1000 सीसी टाकून नेला ना, लहान पोरगा बोलतो योग अंधारीचा इंजन. कारण की बैलांनी पहिल्याच मैदानात कोरेगावला राहिलेला फायनलला. दुसऱ्या पण दुसऱ्या वर्षी सलग 2 नंबर गेलता म्हणजे लगेच आपला कोरेगावच्या निशाणमध्ये वाघावकरांचा. आणि आता त्याच्या पाठीपाठी कुठेतरी दावणीला नवीन वासरं घडतात ही बिट्टू आणि पिस्टन. काय वाटतं त्याच्या इतकं नाव करतील का? त्याच्या इतकं नाव कोण नाही करू शकत. तो बादशाह होता, तो किंग होता. म्हणजे आपण बोलतो बघा, बापाची जागा पोरगा कधी चालवत नाही, तसाच विषय हा. तो आमच्या दावणीचा बाप आणि ही त्याची पोरं, तर त्याची जागा कोण नाही घेऊ शकत. तो जो पळाला आणि त्याने जे कमी कालावधीत नाव केला, मी सांगतो तुम्हाला, आज पारंपरिक मैदानं भरपूर होतात कोरेगावचं, नामांकित मैदान आहे. बरोबर. त्या मैदानाला कितीतरी लोकांचं स्वप्न आहे का तिथं जाऊन आपण फक्त गुलाल घ्यायचा. तर त्या टायमाला आम्ही 2 नंबर 1 नंबर केलेले आहेत. तर खाऊ नाही म्हणजे आमचं म्हणजे शौक पण नव्हता आम्हाला 3 फेऱ्याचा. तर आज जग जाहीर आहे. म्हणजे असं नाही का लोकांना माहीत नाही, ते लोकांना माहीत आहे म्हणून आज आपल्याला बैलाला ओळखतात, त्यांना आपल्याला पण ओळखतात. मग आता पिस्टन आणि सोन्या, हे बिट्टू आणि सोन्या, आता गाडी लवकरच झाली मला वाटतं. मग काही दुसरी गाडी खेळण्याचा विचार आहे का? हो, दुसरी गाडी एक आमचा शंभू म्हणून बैल आहे नाशिकचा, मित्र आहे आमचा कीर्तिराज वरंदळ, खंडू लोणारे यांचा बैल आहे. तर त्यांच्याच आता परत ही दुसरी गाडी पळणार, पिस्टन आणि शंभू ही गाडी पडणार आहे. चला मग तुम्हाला आजच्या या एक गुलाल तर झाले त्याच्यासाठी अभिनंदन देतो आणि पुढच्या गुलालासाठी तुम्हाला वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. झाली तर आपण ती पण मुलाखत घेऊ. हो हो चालेल.